रामकृष्ण हरी मित्रांनो, फायनली सोलापूर पोचलो. सकाळचे 4:15 ट्रेन वेळेवर येतो. आता आपण बघू इथून कसं जायचं. वाया ट्रेन बघू आपण. ऑनलाईन तिकीट बुक नाही होतं, मग आपण जनरलचं तिकीट काढणार आहोत. सर्दी तर मी तिकीट काउंटरवर गेलो होतो, तर मला त्यांनी हे सजेस्ट केलं की तुम्ही सध्या तिकीट काढू नका, तुम्ही 6 वाजेपर्यंत थांबा. माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे. आता वाजले अराऊंड एक्झॅक्ट 4:34. मग मी बाय रोड जायचा विचार करतो. मग माझ्याकडे अजून 2 तास आहे. मी 2 तासामध्ये पोहोचेल मी पंढरपूरला. बघू कोण आहे का अवेलेबल. बॅटरी पण लो आहे, ऑलमोस्ट 15%. चला भेटू पुन्हा. रामकृष्ण हरी. गुड मॉर्निंग सोलापूर. ए रमा, आलो की रे तुझ्या गावाला. स्टेशन टू बस स्टँड. ऑटो 80 रुपये. रमा, मला 80 रुपये सेंड कर. मला खूप मस्त सर्दी झाली आणि इथे सोलापूरला थंडी पण आहे. 3 किलोमीटर होतं स्टेशनपासून, तर त्यांनी माझ्याकडून 80 रुपये घेतले. इट्स ओके. आता ते तर म्हटलंच आहे की बस सगळ्या फुल आहेत. बघू आता मी काय होतं. बघा बस अवेलेबल आहे. काही बोलतात ते लोक. ऑटोवर किती खोटं बोलतात ना. पूर्ण बस निकामी. आता 2 तास मस्त झोप होईल आपली. झोपू आपण. चार्जिंग घरची नाही. निघाली बस. भेटू. तो ऑटोवाला 150 रुपये बोलला. आता बघू आता इकडे बसमध्ये कमी जास्त. गुड नाईट. थोडा झोपतो आता. ₹140 सोलापूर ते पंढरपूर. काय पाहिजे अजून. इकडे तो ऑटोवाला 180 बोललो. ते पण असं सगळे खूप 8-9 लोक आहे. काय इकडे भारी ना. आम्हाला बसवाल्याने मध्येच सोडलं. बोला इथून चालत जावा. इथून 8 किलोमीटर आहे. खूप मोठी ट्रॅफिक आहे. खूप लांबचा लांब असा. एक लहान पोरगा भेटला होता की दादा हे लावून देतोस का कपाळावर. मी बोललो भाई मी अजून आंघोळ नाही केली. बोलते आज सगळं चालतं आहे. मी त्याला हे पण बोललो की माझ्याकडे आता कॅश काहीच नाही बोललो. बोलतं काय नाही चालेल बोलला. रामकृष्ण. मला माझ्या बॅगमध्ये 10 रुपये भेटले. माझा मी पुन्हा मागे चाललो आहे त्या मुलाला काहीतरी द्यायला. देऊन टाकू आपण. बघा हा आहे तो मुलगा आहे येलो कलरचा. हाच तो. दिले त्याला. खुश झाला बिचारा. अजून 5 किलोमीटर. सिम्पल आहे. इकडे बघा असं मस्त रानामध्ये सगळं झोपलं. काही टेन्शन नाही आहे भाई. सुंदर. इथं अशी टेंटची सुविधा केली आहे सगळ्यांसाठी. विष्णुदास नामदेव महाराज, चार ठाकणकर,
दिंडी क्रमांक 202. सुंदर असा माहोल झालेला आहे, खूप मस्त छान वाटतं. चालू अजून 3 किलोमीटर, अजून 2 किलोमीटर. चंद्रभागा. तर आता मी चंद्रभागेमध्ये जातो, एक डुबकी मारून येतो. भेटूया. झाले चेंज करून. खूप 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 छान वाटलं एकदम. मी ॲक्च्युली ते निवासस्थान वगैरे असं तिकडे आंघोळ करणार होतो, पण आय थिंक त्यांचीच इच्छा होती की मी चंद्रभागेमध्ये यावं आणि डुबकी मारावी. मजा आली. चला थोडासा काहीतरी करू, मोबाईल चार्ज करू पहिलं. चला. कृष्ण हरी. खूप पॉझिटिव्ह वाईब्स आहेत, म्हणजे ना खूप छान वाटते, खूप छान, खूप छान. तर हा एक सोहळा आहे भाई, हा एक अनुभवायचा एक सोहळा आहे हा. आणि ह्या सोहळ्याच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या कधीतरी. आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मुखदर्शनाची लाईन 4 किलोमीटर लांब आहे बोलत. मग आता मी तिकडे चाललो.
रामकृष्ण. दहा 47 झाल्यात आणि मी लाईन लावली आता मुखदर्शनाची. बघू. तर अशा प्रकारे 1 वाजलेले आहेत. 2 तास झाले आम्ही लाईनीमध्ये. तर इकडे सगळे लोक बोलतात की कमीत कमी 4 ते 5 वाजतील दर्शन घ्यायला. भेटूया. किती सुंदर. रामकृष्ण हरी. मस्त खूप छान पाऊस चालू झालेला आहे. अडीच वाजले. फायनली आम्ही आतमध्ये बॅरिकेडमध्ये आलेलो आहे. अजून 1 तास. हो खाली बघा, खाली बघा. हो फायनली दर्शन झालेलं आहे. मजा आली. आता चप्पल शोधायचं मेन टास्क आहे. आवाजात मजा नाही. दर्शन खूप छान झालं. आता मोठा टास्क आहे की मला इकडे बस स्टॉप शोधायचं आहे. चला ते शोधू आता. तोपर्यंत तुम्ही हे बघा. निघायचं तर मन करत नाहीये, पण ट्रेन आहे, काय करणार. तर पुढच्या वर्षी पुन्हा भेटू ह्याच ठिकाणी आषाढी एकादशी दिवशी. बाय बाय. थकलो. आता एक छोटंसं हॉटेल आहे, इकडं चहा आणि पाणी पितो जरा. सी मला असती ना आलिया भट्टची ती रील आहे ना, मुझे घर जाना है, ते आठवते. मी ना शेवटचा 1 तास झाला मी बस स्टॉप शोधतोय, अजून तो आला नाही. सगळं मुलं आहे समोर आहे, पुढच्या चौकात आहे, 500 मीटरवरती आहे, पण मला अजून नाही भेटलाय तो. काही बोले. फायनली बस पकडली. अजिबात हेच जागा नव्हती, बट स्टील
खूप स्ट्रगल करून फायनली मी सोलापूर स्टेशनला पोहोचलो आहे. आता तर एकच तास बाकी माझ्या ट्रेन येण्यासाठी. तर मी पहिलं पाहतो की माझी ट्रेन कुठे लागली. हा तुम्हाला अमिताभ बच्चन सारखा वाटतोय का रे? खूप थकलो गाईस, झोपतो आता. भेटली मला ट्रेन.